नमस्कार. प्रेम जिव्हाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहे काश्मीरी दम आलू. तर चला तर काश्मीरी दम आलू कसे बनवायचे बघूया. आता इथं अर्धा किलो मी दम आलू घेतले. छोटे छोटे आलू आहेत, बटाटे आहेत, बघू शकता तुम्ही. याला स्वच्छ मी धुवून घेतले. आता आपण याला कुकर मध्ये एक शिट्टी देऊन घेऊया. पाणी टाकून घ्यायचं. आता मी पाणी टाकले, 2 ग्लास पाणी टाकले. आता आपण मीठ टाकूया. असं मीठ टाकलेले ना त्या बटाट्यामध्ये ना आतपर्यंत जातं आणि चवीला छान लागतात दम आलू. ठीक आहे. आता आपण झाकण लावून घेऊया आणि फक्त याला एक शिट्टी द्यायची. जास्त शिट्ट्या द्यायच्या नाही. जास्त शिट्ट्या दिल्या ना तर ते दम आलू सगळे विरघळतील असे. आता एक शिट्टी देऊन घेऊया. आता हा कुकर ना आपण या गॅसवर चढून घेऊया आणि इथे मसाला भाजूया. पॅन गरम झालाय तर याच्यामध्ये टाकूया आपण धने, 4-5 लवंग, जिरं, सोप, मिरी, एक दालचिनीचा तुकडा, 2 इलायची, हिरवी विलायची आणि तेजपत्ता. तर मसाला छान भाजलाय, बघू शकता. मस्त याचा सुगंध येतोय. छान भाजला आता. तर आपण काढून घेऊया. आता थोडस तेल टाकूया. अर्धा चमचा तेल टाकले मी. लांब चिरून घेतलेले कांदा, आता कांद्याला कलर आलाय छान. एकदम काळपट असा करायचा नाही किंवा कलर पण नाही काढायचा. आता याच्यातच टाकूया 2 टोमॅटो, 4-5 लसणाच्या पाकळ्या, शंकेश्वरी मिरची. इथे मी अद्रकचा तुकडा घेतलाय, एवढा लागणार नाही, थोडासा कट करून घेतलाय बघा. आता याचे साल काढते. छान साल काढून घेतल्या, त्याला कट करून घेऊ. टोमॅटो छान नरम पडायला लागलाय, बघू शकता. छान नरम झालाय टोमॅटो. हा भाजून घेतलेला मसाला याची मस्त फाईन पावडर करून घेऊया. कुकरची एक शिट्टी झाली आणि ही फाईन पावडर बघू शकता मस्त अशी बारीक झाली. आता ती मी एका बाउल मध्ये काढून घेते. आणि कांदा, टोमॅटो, मिरची पण मस्त सॉफ्ट झाली. आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया, थंड करूया आणि मिक्सरला फिरून घेऊया. आता शिजलेल्या बटाट्यांची ना आपण सगळे साल काढून घेऊया. अशा पद्धतीने मी सगळे साल काढून घेते. आता सगळ्या बटाट्यांची साल काढून झालीये. आता काट्याच्या चमच्याने आपण सगळ्या बटाट्यांना मस्त टोची देऊन घेऊया. म्हणजे त्याने काय होईल ना, सगळा मसाला ना आतपर्यंत जाईल, बटाट्यांना छान अशी चव येईल. आता थोडस तेल टाकूया आणि त्याच्यामध्ये हे बटाटे सोडून घेऊया. छान मस्त असं ब्राऊन कलर येईपर्यंत याला परतून घेऊया तेलावर. मस्त ब्राऊन कलर आलाय. आता एकीकडे हा आपला मसाला पण बनून तयार आहे. मसाल्याला कलर तर बघा किती छान मस्त आला आणि बारीक अशी पेस्ट तयार झाली. आता याला मी एका बाउल मध्ये काढून घेते. आता याच्यामध्ये आपण घालूया काही मसाले. 1 कप दही घेतलंय, अर्धा चमचा हळद आणि आताच आपण तयार केलेला मसाला आहे त्याचे 2 चमचे मसाला. थोडीशी कसुरी मेथी घ्यायची, हातावर कुच करून घालायची मसाल्यामध्ये.
चवीनुसार मीठ. छान मिक्स करून घ्यायचे, बारीक एक पेस्ट करून घ्यायची. अशी मऊसूत पेस्ट करायची. बघू शकता मस्त मऊसूत अशी पेस्ट झाली. आता बाउल मध्ये मस्त ब्राऊन झालेले बटाटे आपण काढून घेऊया. एक चमचा तेल, एक चमचा जिरे. जिरे छान तडतडले की याच्यामध्ये आपण हा मसाला टाकून घेऊ. मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे असं छान. त्याला आजूबाजूनी छान असं तेल सुटलं पाहिजे. थोडंसं पाणी टाकून हा मसाला परत मिक्स करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये हे बटाटे असे सोडून द्यायचे. याला छान एक उकळी काढायची. सगळं मिक्स छान करून घ्यायचंय. सगळा मसाला मिक्स करायचा आहे आणि एक चांगली उकळी काढून घ्यायची. आता 2 मिनिटं याच्यावर आपण झाकण ठेवूया. चवीनुसार मीठ, थोडीशी गरम मसाला, परत छान मिक्स करायचंय. आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. अशा पद्धतीने आपले दम आलू बनवून तयार आहे. जर तुम्हाला दम आलूची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय.